विद्यार्थी स्वतः साम टीव्हीसाठी रिपोर्टिंग करतायत। महिला सन्मान योजनेबाबत पोलखोल करणारा एक रियालिटी चेक थेट कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यातील बावेली गावातनं करण्यात आलाय। एसटीतून प्रवास करत असताना लहान मुलांना सन्मान योजनेमध्ये बसवलं जात असल्याचा आरोप 10वीत शिकणाऱ्या तृप्ती कांबळेनं केलेला आहे। थेट जाऊयात कोल्हापुरात। नमस्कार, मी तृप्ती राहुल कांबळे, इयत्ता 10वी, राहणार बावेली, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर। साम टीव्हीने चालू केलेल्या उपक्रमांतर्गत आज मी शोध पत्रकारिता करणार आहे। विषय आहे महिला सन्मान योजनेची लॉटरी एसटी महामंडळाची। विषय काय आहे पहिला समजून घेऊ। वय वर्ष 12च्या आतील मुलामुलींचं हाफ तिकीट असतं, पण इथेच खरा घोटाळा आहे। हाफ तिकीट धारक मुलांची तिकिटे महिला सन्मान योजनेत बसवली जातात। प्रवासी पालक ही हाफ तिकीटचे पैसे घेतले असे समजतात। तिकिटावरचा उल्लेख वाचला जात नाही आणि अशा प्रकारे शासनाने चांगल्या उद्देशाने चालू केलेल्या योजनेत भ्रष्टाचार सुरू आहे। महाराष्ट्रात दिवसाला लाखो प्रवासी मुलांना घेऊन प्रवास करत आहेत। दिवसाला शासनाचे कोट्यवधी रुपये एसटी महामंडळाकडे चोर पावलाने जात आहेत। ओघाने जनतेचा पैसा चुकीच्या मार्गाने जातो आणि महागाईत पुन्हा वाढ होते। माझ्या वडिलांनी गेली 1.5 वर्षे हा विषय एसटी वाहक, तिकीट चेक करणारे अधिकारी, डेपो मॅनेजर यांना सांगून सुधारणा सुचवली होती, पण हे असंच सुरू आहे। तर आज आपण पुन्हा एकदा बघू। मी एसटी चेक करताना तुम्ही दुसऱ्या वेळी आलाय। आज एका दिवसात महाराष्ट्रातली लाखो लोक असा प्रवास करणार आहेत, लहान मुलं घेऊन। लाखो लोकांच्याकडून तुम्ही कोट्यवधी रुपये सरकारकडून घेताय आणि ते पैसा आमच्यासारख्या सामान्य माणसांचा जातो ह्या योजनेसाठी। याबद्दल तुमचं मत काय सांगा? हे बाबा हाफचा हाफ दे त्यांना, पण कोणीतरी जागृत व्हायला पाहिजे की नाही? रोज लोक कोट्यवधी रुपये तुम्ही घेताय सरकारकडनं आणि कोट्यवधी रुपये तुम्ही घेत असताना एखाद्या दिवशी आम्ही विचारलं 3 वेळा झाला सर, आजचा तिसरी टायमिंग आहे, माझ्याकडे तिकीट आहेत, फोटो आहेत, 3 वेळा झाले सर। वेळ लागू नका चला। कशाला घेऊ इकडे जा बाबा हो की यांना तुझं उत्तर कोण देत बसणार आहे? हां, तुमचं नाव कसं सर? हे बघा, एक महिला सन्मान योजनेत बसत होतं माझं तिकीट आणि ह्यातून त्यांचं वापस आहे ऑलरेडी आणि तुम्ही 3 सन्मान योजनेत बसवले। म्हणजे ह्यांचं सन्मान योजनेत बसत नाही 12 वर्षाच्या आतील आहे। आता आपण रियालिटी चेक केली। हे असंच आहे, हे उदाहरण आहे, पण अशी उदाहरणे महाराष्ट्रात रोज घडत आहेत। साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही प्रवाशांना जागरूक होण्याचं आवाहन करत आहोत। गगनबावड्याहून तृप्ती राहुल कांबळे, साम टीव्ही।